मध्ये त्यांच्या सगळ्या मागण्यांमध्ये असणारा बदल आलेला हे आपण लक्षात घ्या. आणि फार अगोदरपासून म्हणजे जरांगेच्या आंदोलन होण्याच्या अगोदरपासून म्हणजे ओबीसी आणि मराठा समाज या दोघांमध्ये 2018 साली म्हणजे जरांगे येण्याच्या अगोदर एकमेकांच्या समोर आले होते. त्यावेळेसपासून असं भूमिका मी घेतोय की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणाचा अंतर्भूत होता कामा नये आणि ते होणं शक्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु बदलत्या कालावधीमध्ये नवीन परिस्थिती निर्माण होत असते आणि ती नवीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही जण प्रोग्रेसिव्ह होतात, काही जण असणारं रिट्रोगेटिव्ह होतात. जे रिट्रोगेटिव्ह झालेले आहेत त्यांना तुम्हाला असणारं ते मदतीचा हात मागणार. संविधानाने हा मदतीचा हात आरक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे, तेव्हा ते आरक्षण मागणार. तेव्हा त्याच्या पॅरामीटर्स काय असणार या नव्यानं तुम्हाला ठरवून त्यांना असणारं आरक्षण द्यावं लागेल. ही आमची त्या काळची असणारी जी भूमिका आहे ती आजही त्या ठिकाणची असणारी भूमिका तीच आहे. आणि म्हणून मराठा समाजाचं वेगळं आरक्षण असावं या महाराष्ट्रातला मी पहिला आहे की त्याला पाठिंबा देणारा. तेव्हा मराठा समाज ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्याची मागणी नव्हतीच. आम्हाला आरक्षण पाहिजे अशी असणारी मागणी होती.